तर मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती म्हणजे काल किती तारीख होती? 5 फेब्रुवारीला झालेले जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. कालचे प्रश्न आज पाहत आहोत. त्यामुळे या ठिकाणी बघा मित्रांनो, तुमचा पेपर बाकी असेल तर नक्की शेवटपर्यंत बघा. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश खालीलपैकी कोण आहेत? अतिशय IMP क्वेश्चन आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत बघा? धनंजय वाय चंद्रचूड. त्यांनाच आपण म्हणतो बघा DY पाटील. लक्षात ठेवायचं आहे. DY पाटील हे बघा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा. मिंटोनेट काय प्रश्न आहे पहा. मिंटोनेट हे कोणत्या खेळाचं जुनं नाव आहे? काय प्रश्न आहे? मिंटोनेट हे कोणत्या खेळाचं जुनं नाव आहे? तो हॉलीबॉल या खेळाचं मित्रांनो हे जुनं नाव आहे मिंटोनेट. नेक्स्ट आहे बघा. भारतामधील पहिला ऑलिम्पिक पदक आहे खालीलपैकी कोणी जिंकलं होतं? भारतामधलं जे पहिलं ऑलिम्पिक पदक आहे, पहिली महिला, तर लक्षात ठेवायचं आपल्याला कर्णम मल्लेश्वरी. लक्षात ठेवा. कर्णम मल्लेश्वरीने बघा पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकलं होतं. सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे? सर्वात प्राचीन वेद खालीलपैकी कोणता आहे? तर ऋग्वेद. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 1 ऋग्वेद मित्रांनो सर्वात प्राचीन वेद आहे. नेक्स्ट आहे मित्रांनो XPS. लक्षात ठेवा. XPSचा योग्य फुल फॉर्म खालीलपैकी कोणता आहे? तर बघा एक्स रे फोटो इलेक्ट्रॉन हे काय बघा XPSचा लॉंग फॉर्म आहे. नेक्स्ट आहे पहा. एप्रिल 2023 मध्ये काय प्रश्न आहे? एप्रिल 2023 मध्ये सायन्स पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता? तर एप्रिल 2023 मध्ये केरळमध्ये मित्रांनो सायन्स पार्क हा स्थापन करण्यात आला होता. कुठं? केरळमध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा. हिवाळ्यामध्ये पडणाऱ्या पाऊस हा कोणत्या पिकासाठी आवश्यक असतो? जे काय रब्बी पिके असतात मित्रांनो, त्या रब्बी पिकांसाठी हिवाळ्यामध्ये पडणारा पाऊस हा अतिशय महत्त्वाचा असतो. व्यास पुरस्कार काय प्रश्न आहे? व्यास पुरस्कार हा कोणत्या एका क्षेत्रातील संबंधित आहे? तर हा साहित्य. लक्षात ठेवायचं आपल्याला. ऑप्शन क्रमांक 3 साहित्य क्षेत्राशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न आहे आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा, जेणेकरून मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला नवीन नोटिफिकेशन कळन की कोणता क्लास केव्हा चालू झाला आहे. त्यामुळे लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा. व्हिडिओला नक्कीच एक लाईक करून घ्या मित्रांनो आत्ताच्या आत्ता. नेक्स्ट बघा. लेफ्टचा इक्वलची जाते सिक्कीममध्ये ही आपल्याला पाहावयास मिळते. अजून सुद्धा टाईम गेलेला नाही. पटकन आपल्या नोट्स घ्या आणि अभ्यास करा. कारण की बघा जे काही कम्प्युटरचं ज्ञान असेल, त्याच्यानंतर महत्त्वाचे जे काही प्रश्न असतील, सामान्य विज्ञान असेल, ते सगळं मित्रांनो आपण या ठिकाणी ॲड केलेलं आहे. मित्रांनो TCS पॅटर्ननुसार जे काही प्रश्न आहेत मित्रांनो, ते पेपरला बघा भरपूर येत आहेत. ₹149 तुम्ही मला लगेच पाठवा, कारण की तुमचे पेपर जवळ आले असतील तर लगेच नोट्स घ्या मित्रांनो. 827555 8283 हा जो काही आपला फोनपे गुगल पे नंबर आहे, त्याला ₹149 सेंड करा आणि त्याचा जो काही स्क्रीनशॉट आहे तो आपल्याला या व्हॉट्सअपला पाठवा. लगेच तुम्हाला मित्रांनो या नोट्स पाठवून देईल. कारण की टाईम भरपूर कमी आहे. कमी टाईमामध्ये अभ्यास करण्यासाठी आपल्याला नोट्सचा सहारा घ्यावा लागेल. आणि मित्रांनो लगेचच्या लगेच घेऊन टाका. कारण की पैसा आपण कधी पण कमवू शकतो. परंतु एकदा जर नोकरी लागली तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे किती किती फायदा होतो. कारण की आपल्याला सगळीकडे इज्जत भेटते मित्रांनो. कारण की ₹150 काहीच नाहीत मित्रांनो. ₹149 आपण कुठं पण खर्चून टाकतो. परंतु एकदा तुम्ही नोट्स घेतल्या आणि अभ्यास केला तर तुम्हाला 100% फायदा होईल. 827555 8283 हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे. लवकरात लवकर नोट्स घेऊन टाका मित्रांनो. पेपर आपल्याकडे टाईम भरपूर कमी आहे आणि कमी टाईमात रिव्हिजनसाठी नोट्स वाचलेच पाहिजे मित्रांनो. नोट्स हे आपल्याला व्हॉट्सअपला मिळून जातील. चला आता पुढं काय SP 5.0 काय प्रश्न आहे? EASP 5.0 उपक्रम कोणत्या बँकेने मांडलेला आहे? तर युनियन बँक. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 3 युनियन बँकेने मित्रांनो हा उपक्रम मांडलेला. लक्षात ठेवायचा आपल्याला युनियन बँक. पुढचा प्रश्न मित्रांनो संघराज्याच्या कार्यकारी अधिकार काय प्रश्न आहे? संघराज्याचा कार्यकारी अधिकार खालीलपैकी कोणाच्या नियंत्रणामध्ये असतो? संघराज्याचा कार्यकारी अधिकार हा राष्ट्रपती. लक्षात ठेवायचा आपल्याला राष्ट्रपतीच्या नियंत्रणामध्ये असतो. पुढचा प्रश्न मित्रांनो प्लासीची लढाई काय प्रश्न आहे? प्लासीची लढाई खालीलपैकी कोणाकोणामध्ये झाली होती? तर रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दौला. लक्षात ठेवायचं आपल्याला रॉबर्ट क्लाइव्ह आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये प्लासीची लढाई झाली होती. फायकोलॉजी हे जे काही शास्त्र आहे काय प्रश्न आहे मित्रांनो? फायकोलॉजी हे जे काही शास्त्र आहे कशाच्या संदर्भामधलं शास्त्र आहे? तर हे शेवाळ. लक्षात ठेवा. जे काही महत्त्वाचे शास्त्र असतील ते सुद्धा पाठ करणं खूप गरजेचं आहे. तर फायकोलॉजी हे शास्त्र मित्रांनो शेवाळाशी संबंधित आहे. कशाशी? शैवाल. नेक्स्ट मित्रांनो राष्ट्रीय क्रीडा दिवस हा खालीलपैकी कधी असतो? तर राष्ट्रीय क्रीडा दिवस हा 29 ऑगस्टला साजरा केला जातो. कधी? 29 ऑगस्टला साजरा केला जातो. महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता खालीलपैकी किती टक्के आहे?
तर 23% लक्षात ठेवायचं आपल्याला. 23% ही काय बघा आपल्या महाराष्ट्राची जलसिंचन क्षमता आहे. लक्षात ठेवा जलसिंचन क्षमता. श्वानचं पठार खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? कोणतं पठार? श्वान. हे पठार मित्रांनो म्यानमारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठं? श्वानचं पठार हे म्यानमारमध्ये पाहायला मिळतं. पुढचा प्रश्न होता मित्रांनो, मरुत शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर मरुत या शब्दाचा समानार्थी शब्द मित्रांनो वारा. लक्षात ठेवा वारा हा समानार्थी शब्द आहे मरुतचा, वारा. नेक्स्ट मित्रांनो, ऐदीचा समानार्थी शब्द विचारलाय. ऐदी. ऐदीचा समानार्थी शब्द कोणता आहे? तर आळशी हा मित्रांनो ऐदीचा समानार्थी शब्द आहे. लक्षात ठेवा आळशी. आलं लक्षात? पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? नीती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर अनिती हा बघा नीतीचा विरुद्धार्थी शब्द होईल, अनिती. बरोबर. नेक्स्ट मित्रांनो, सर्वांनी शांत बसावे. काय प्रश्न आहे? सर्वांनी शांत बसावे हे वाक्य कोणत्या प्रयोगाचं आहे? तर सर्वांनी शांत बसावे हे वाक्य मित्रांनो अकर्मक भावे. लक्षात ठेवा अकर्मक भावे या प्रयोगाचा आहे. अकर्मक भावे. सायन्स पार्क एप्रिलमध्ये 2023 मध्ये कुठे उभारण्यात आला? तर केरळमध्ये मित्रांनो. लक्षात ठेवायचं आपल्याला केरळमध्ये सायन्स पार्क हा उभारण्यात आलेला आहे. स्वतःशीच केलेलं भाषण याला आपण काय म्हणतो? तर स्वतःशीच केलेलं जे काही भाषण असतं याला आपण मित्रांनो म्हणतो स्वगत. लक्षात ठेवा स्वगत, स्वागत नाही स्वगत. स्वतःशीच केलेल्या भाषणाला स्वगत असे म्हटलं जातं. बरोबर. पुढचा प्रश्न बघा, भगवद्गीतामध्ये अध्याय किती आहेत? तर एकूण बघा 18 अध्याय भगवद्गीतामध्ये आहेत आणि 700 श्लोक आहेत. लक्षात ठेवा 18 अध्याय आणि 700 श्लोक हे भगवद्गीतामध्ये आहेत. आणि यामध्ये भारतीय ग्रंथ याला पवित्र धर्मग्रंथ म्हणून सुद्धा ओळखलं जातं भारतामध्ये. आशियाई स्पर्धेमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक कुणी घेतलं होतं? तर पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये वैयक्तिक जे काय पदक आहे ती ऐश्वर्या प्रताप सिंग तोमरने घेतलं होतं बघा. आणि इतर दोघांसह भारताला सांघिक स्पर्धेमध्ये पहिलं आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिलं होतं. पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये वैयक्तिक कांस्य पदक या ठिकाणी जिंकलं होतं. 75 वर्ष पूर्ण झाल्यावर खालीलपैकी कोणता शब्द वापरतात? 75 वर्ष पूर्ण झाल्यावर कोणता शब्द वापरतात? तर अमृत महोत्सव वापरला जातो. लक्षात ठेवायचे 75 वर्ष पूर्ण झाल्यावर अमृत महोत्सव हा शब्द वापरला जातो. लक्षात ठेवा 25 वर्ष पूर्ण झाल्यावर बघा रौप्य महोत्सव असतो. 50 वर्ष झाल्यावर स्वर्ण महोत्सव असतो. 60 वर्ष झाल्यावर हीरक महोत्सव. 75 वर्ष झाल्यावर अमृत महोत्सव आत्ताच पाहिला आपण. 100 वर्ष झाल्यावर मित्रांनो शतक महोत्सव असतो. कोणता? शतक महोत्सव. 125 वर्ष झाले बघा शतकोत्तर महोत्सव आपल्याला पाहायला मिळतो. 150 वर्ष झाल्यावर शतकोत्तर महोत्सव आपल्याला शतकोत्तर सुवर्ण महोत्सव असतो. 160 वर्ष झाल्यावर शतकोत्तर हीरक महोत्सव असतो. कोणता? शतकोत्तर हीरक महोत्सव. 175 वर्ष झाल्यावर शतकोत्तर अमृत महोत्सव आपल्याला पाहायला मिळतो. 200 वर्ष झाले बघा द्विशतक महोत्सव असतो. कोणता? द्विशतक महोत्सव असतो. लक्षात ठेवा. बास्केटबॉल या खेळामध्ये दोन्ही बाजूने एका वेळेस किती खेळाडू खेळतात? तर दोन्ही बाजूस विचारले होतं मित्रांनो 10 खेळाडू या ठिकाणी आपल्याला खेळायला मिळतात, बघायला मिळतात, खेळायला नाही. बास्केटबॉल हा मित्रांनो एक संघिक खेळ आहे ज्यामध्ये 5 खेळाडूचे दोन संघ चेंडू बास्केटबॉल जाळीमध्ये टाकून अधिकाधिक गुण मिळवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो. टेनिसमध्ये मित्रांनो बघा टेनिस खेळामध्ये एकेरीमध्ये 1 आणि दुहेरीमध्ये 2 खेळाडू असतात. व्हॉलीबॉलमध्ये मित्रांनो 6 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. वॉटर पोलोमध्ये 7 खेळाडू असतात. किती? 7 खेळाडू. लॅक्रॉस खेळामध्ये 10 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. नेटबॉलमध्ये मित्रांनो 7 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. नेटबॉलमध्ये 7 खेळाडू पाहायला मिळतात. पोलोमध्ये मित्रांनो लक्षात ठेवा पोलोमध्ये 4 खेळाडू मिळतात. रग्बी फुटबॉलमध्ये 15 खेळाडू आपल्याला पाहावयास मिळतात. हॉकी खेळामध्ये मित्रांनो या ठिकाणी बघा हॉकीमध्ये 11 खेळाडू पाहायला मिळतात. कबड्डीमध्ये मित्रांनो 7 खेळाडू आपल्याला पाहावयास मिळतात. खो खो खेळामध्ये लक्षात ठेवा खो खो खेळामध्ये 9 खेळाडू असतात. लेक्रॉस खेळामध्ये 10 खेळाडू पाहायला मिळतात. नेटबॉल या खेळामध्ये मित्रांनो 7 खेळाडू पाहावयास मिळतात. क्रिकेटमध्ये एका संघामध्ये 11 खेळाडू असतात. किती? 11. 10 आणि 11. क्रिकेट झालं आपलं. तर क्रिकेट खेळामध्ये 3 किंवा 6 खेळाडू असतात. लक्षात ठेवा 3 किंवा 6. फुटबॉल सॉकरमध्ये 11 खेळाडू आपल्यास पाहावयास मिळतात. त्याच्यानंतर बिलियर्ड्स स्नूकर यामध्ये बघा एकच खेळाडू असतो. बॉक्सिंगमध्ये बघा एका साईड कुणी एक असतो दुसऱ्या साईड कुणी एक असतो.
बुद्धिबळमध्ये सुद्धा एक, बॅडमिंटनमध्ये सुद्धा तेच एकेरीमध्ये एक असेल, दुहेरीमध्ये 2 असतात एका साईडकडून. बेसबॉलचं लक्षात ठेवा, बेसबॉलमध्ये 9 खेळाडू असतात, बास्केटबॉलमध्ये 5 खेळाडू असतात, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, महाराष्ट्रामधील एक स्त्रीवादी लेखिका, सामाजिक कार्यकर्ता ताराबाई शिंदे यांच्याविषयी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, पहिलं विधान आहे, स्त्री पुरुष आणि स्त्री यांच्यामधील सामाजिक भेदावर टीका करणारं स्त्री पुरुष तुलना ताराबाई शिंदे यांनी लिहिलं, एकदम बरोबर आहे. बघा, या मुलींच्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका होत्या का? नाही. तर फक्त या ठिकाणी बघा, फक्त अविधान या ठिकाणी आपलं बरोबर आहे. पहिल्या मुलीच्या बघा जे काही शाळेच्या मुख्याध्यापिका कोण होत्या? सावित्रीबाई फुले होत्या, लक्षात ठेवा, सावित्रीबाई फुले. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नेमबाजीमध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा पहिला नेमबाज कोण होता? अभिनव बिंद्रा हा होता, लक्षात ठेवा. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर आहे. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ॲथलेटिक्समध्ये भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा पहिला खेळाडू नीरज चोपडा होता, लक्षात ठेवा. ॲथलेटिक्समध्ये कोणी आणलं होतं? नीरज चोपडाने. 105वी घटनादुरुस्ती अधिनियम कधी अस्तित्वामध्ये आला होता? तर 15 ऑगस्ट 2021ला, लक्षात ठेवा. 15 ऑगस्ट 2021ला या ठिकाणी अस्तित्वामध्ये आला होता. पहिल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला 15 पदकं मिळाले होते. किती पदकं मिळाले होते मित्रांनो? 15 पदके मिळाली होती. पुढचा प्रश्न आहे, बास्केटबॉल खेळामध्ये कोर्टवर किती खेळाडू खेळतात एका साईडकडून? तर 5 खेळतात. शरीरामध्ये झालेल्या जखमामधून जास्त रक्तस्राव कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन केचं शास्त्रीय नाव आहे बघा, कॅल्सिफेरॉल, लक्षात ठेवा, कॅल्सिफेरॉल हे नाव आहे. चाणक्य यांनी आपल्या संकल्पना कोणत्या ग्रंथामध्ये मांडल्या? चाणक्य यांनी आपल्या संकल्पना कोणत्या ग्रंथामध्ये मांडल्या? तर अर्थशास्त्र, ऑप्शन क्रमांक 3. अर्थशास्त्रामध्ये बघा त्यांनी आपल्या संकल्पना मांडल्या होत्या. भारत सरकारने किती घरांना मोफत गॅस देण्याचं कबूल केलं होतं? तर 75 लाख, लक्षात ठेवा, 75 लाख घरांना मोफत गॅस देण्याचं कबूल केलं होतं. भगवद्गीता ही कोणत्या काव्यावर आधारित आहे? तर महाभारत, लक्षात ठेवा, भगवद्गीता ही महाभारतावर आधारित आहे. TCS कंपनीची स्थापना 1968 मध्ये झाली होती, लक्षात ठेवायचं आपल्याला. 1968 मध्ये TCSची स्थापना झाली होती. भारतामधील पहिलं विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे? तर तारापूर, लक्षात ठेवा, हे एक अणुऊर्जा केंद्र आहे. हे तारापूर, पालघर जिल्ह्यामध्ये स्थित आहे. विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? तर राहुल नॉर्वेकर मित्रांनो, विधानसभेचे अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा, राहुल नॉर्वेकर. भारतीय संविधानामध्ये कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला? तर 42वी घटनादुरुस्ती, आणि ही 1976ला झाली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वात जास्त सुवर्ण पदकं कोणी जिंकली होती? तर चायनाने बघा या ठिकाणी सर्वात जास्त सुवर्ण पदकं जिंकली होती. त्यानंतर प्रश्न आहे बघा, प्लासीची लढाई केव्हा झाली होती? तर 1757ला प्लासीची लढाई झाली होती, लक्षात ठेवा, 1757ला प्लासीची लढाई झाली होती.